खोपडी आहे नामदेवरावची, या खोपडीत येऊन बसायचं. आपलं ऊन लागलं घे, पाणी देणं झालं घे. हा जाय मग दे आता बारी. हा पाणी दे. मी नाही तू 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 मी नाही. हा बसे बसायचे पैसे देऊ का? खायला कशा लागतात तुला 4 भाकरी? हा चाल होय काम कर मुगाडा. ते गव्हाला पाणी दे ना, हरभऱ्याला पाणी दे ना, स्प्रिंकलर चालू कर ना. मी बसतो अडीचा, तू काम कर. 125 रुपये रोज देऊन राहिला नामदेव भाऊ रे. फुकाला देते काय? साधही ना तो मले माना बोट मोडीन नामदेव भाऊ. माझी मी तुला खाऊ भेजाऊ खाऊ. मी नाही करत. तू कर वडगाड खाऊ ना उठू. मी नाही करत. मी नाही करत. नाही करत रे. तुला कायसाठी आणलं तर काल मागे फिरून आलो रे मी. मी ऐदी हा होता, तू आहेस का? ऐदी म्हणा नको चालू काम कर पुढे. आहेस त्या मागे मी. 125 रुपये रोज कसा काय भेटीन रे? पैसे पाहिजेत नाहीत का? अनाज पाहिजे खायला तर फुका जाईन काय? बरं गेले का कंट्रोल भेटले का? काहीच नव्हतं पुढे दिलं मला. मारी ना गोटा मारी ना सांगून मी हो मी नाही करत ते. मी नाही करत काम. मी बसतो. तू कर मारी मी तुला सांग तुला आणलं बे. हे गावातल्या चित्र कसं दिसते मुले? हे पाय नाही कपडे बापा. हे काय बाबा कोणतं चित्र काय? नक्की सर्कस मधला माणूस आणला घंट्यानं. काय या घंट्याचं काही सांगता येत नाही काय पर्यंत. हाय बयाळा जाय म्हणा. घंटन हे चित्रण कोण्या गावचा आहे? हा घरचा पाहुणा आवाज कायचा चित्रण तुम्ही काय बोलून राहिले का? हजलक तर काय पाहिलं नाही तुझ्या घरी मी पाहुणा. अचानक झाला वाटते. कोण्या गावचा जाईन तो पाहुणे बा? त्या रामोळी ओळखता ना तुमच्या गावातल्या? आमचे सोयरे आहेत ना ते. काय म्हणून राहील? काय म्हणते रे तो? काय म्हणते माहित नाही. तो काय म्हणून राहिला तर हो त्याची भाषा मला समजत नाही. इंग्लंडची बोलते की अमेरिकेची भाषा बोलते मला काय माहित नाही. आता माझ्या घरी आला बाबा सोयरा आपल्याला म्हणता येत नाही. कुठल्या देशात राहा काय माहित तो? त्याला काही माहित नाही. कोणता रामू नाही माहित, थांबू नाही माहित. तो बाहेर देशात राहे ना, त्याची भाषा आपल्याला समजत नाही बाबा. घेऊन पाहुणचार घेऊन तर झाला की नाही पाहुणे बा? की असाच कोळला फिरून राहिला गंठन तुम्हाला गावात? अरे बा काही पूर्ण आंब्या रस काही हिवाळ्यात का तुमच्या बुडीने आंबे लावते काय? त्या आंबे येतात, आंब्या रस खाऊ घालतो मी त्याला तर. काही बोलता राजा तुकाराम भाऊ मनात येईन तर काही बोलून राहिले का पागला? आणि ते माझा पाजा भेटत नाही काय? ते आंब्या हरकत असते की नाही? मला वाटलं तेच खाऊ घातलं पिऊ घातलं आले म्हणून मी म्हटलं आंब्या रस 12 महिने भेटते आता बाबू. तुला काय माहिती आहे अजून? तो गाव सोडून गेला नाही अजून. त्याला ज्यांना तो कोण्या देशात राहायचं तर भेटत असेल ना. लागा बरं तुमच्या कामाला डोकं ना हाऊ बरं. एक तर आमचं पांद्याला राहिलं होती. हा एक तर जागेवर हटून नाही राहिला. तुम्ही येऊन राहिला तुमचं बोललं सरून नाही राहिलं. 10 वर लागा बरं रस्त्यात. बापा लागतो कामाले. कर बापा कर. तू हे काम कर बापा. नो गड्या चालना काम राहिलं बाबा. तू बसला का टी सावलीत? तर रामदेव मानान बोंबली न रे बाबा. कसं ऐकून राहिला तू? चालणं झटकन या. बशीसाठी नाही आला तू टीसा. पैसे रोजगार घेऊन राहिला का तू? मी नाही काम करत. येण्यासारखा नको करून रामदेव टपोरे मारीन ना मला. घेणं देणं 125 रुपये रोज देऊन राहिला बाबा. 1.25 रुपये एवढं काम कर त्याचं. मा लहान बोट मोडीन रे गळा तो. तुला काही नाही बा. तू जाशील निघून 2 दिवस राहूत. पण मला घात राहा लागते ना रे बाबा. तू बुक जो बाया येडे घड्याला लागले का? मी काहीच कामाचे नाही का? कोणतंच काम करायला लायकीचा नाही बा. मी फालतू काम घेतलं बा. हे माघार पडला आता. गेला का हिसकीला का घंटा तू? का रे बापा यानं तर पुरे तुला का घडला आता. आता निक मठ्ठ बसला रोही. काहीच कामाचा नाही बैल. हो काम करणं गळ्या. ओ गळ्या मी अरे बा हा मसाला काले आणलं बा. काले घेतले डोक्यावर का घेणं देणं फालतूले का? घंट्याला का तुले मोठा शोक आले का? आणला का थोडून उठून अडीसा. आता काही कामाचा नाही. कामही करत नाही म्हणते. बसा रे गडे बसा. आराम करा. मी काम करतो. मा पीक कसं वाया गेलं चालते. तुम्हाला काय घेणं देणं? कसं मंगळवारला की रोजदारी टाईप तुमची 125 रुपये मागायला तयार. कामच तेवढं करून राहिले तुम्ही. भाऊ आता काय सांगा. हा बयाड गडी उठूनच नाही राहिला ना. काय करू मी? माझं डोकं चालून नाही राहिलं बा. पुरं भनभन मारून राहिलं. एक केस म्हटलं काम करीन तर काहीच नाही करून राहिलं बा. दोस्त आहे ना तो. बोलणं त्याच्या भाषेत बोलणं. तुला येते ना त्याची भाषा? बोलणं मग. कुकून आणली खरकेल केस तू ना?
आम्हाला धामाची तूही काम नाही करून आला, तुझं ऐदी जास म्हणा. हा 100 रुपये रोज पाहिजे झाले. काय झालं तुला 100 पाहिजे रोज रे? निघाटून हा चाले रोजदारी मागेले. नामदेव तुम्ही राजा वेळ गरम नका होऊन बा. काम करतो मी, काम करतो ना. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? फक्त आपल्याला 100 रुपये रोज द्यायचा बा. हो कसं आजचा बाजार आहे राजा, मंगळवार बाजार झाला पाहिजे. माझी बुडी आहे की नाही, टेम्पो घेऊनच लागते मामा. हो आणि या बयाड्यावर मला खाऊ घ्यायला लागते. एक तर कचोरी भजे समोसे, त्यासाठी पैसे पाहिजेत बा मला. ते जा बा 100 रुपये रोज द्या. काम करून राहिला तू गप्पा मारून राहिले, नुसतं झाडून राहिला. हा तर रोही बसेल जाय तू या दोस्त. कोणती भाषा काय म्हणजे एंडो गेंडो त्याची बोलता येत नाही त्याला. सुद्धा गाव विचारलं तर काही सांगते टमुक टमुक ढमुक टमुक. हे काय बोलणं आहे का बाबा? निघाटून काही काय काय काम ना करू. माझा डोक्या खराब करून आले हे ना जण. दगड्याला गरम ना करू बरं. गरम जर त्याचं इंजिन झालं की गोटात मारे तर फेकून बेकार आहे तो. मलाच तर मागा लागला मागा तो. काही खरं नाही तो बोलणार त्यासोबत जास्त. काय त्या होटेल केकच्या रांधी हा डॉक्टर नको झाला निघा लवकर. बरं आहे बाई. हा कामा फमाल नाही पाहिजे मला तुम्ही. बा चाल काय आपल्याच्यानं काम होत नाही. 100 रुपये काही भेटत नाही आपल्याला. चाल होटेल पोट्टा आहे का घंट तिथं पागल तर आहेच घंट्या. हे आणलं एक पागल सोबत. उकळला आणलं काय माहिती बालं बिल्डिंग ना देणं डोकं दाब्याले. घंटा बरोबर कोण पाहुणार बापा. बापा हात चंकी पेंकी दिसते चड्डीवर फिरून राहायला. कोण्या गावात आहे का कुकडा नाही ना झांबळून लागा ना. घंटे हार का दिसून राहिला का माझ फास आहे वाटते जा. खंडन येणार इकडे येणार गोटा तुझ्यासोबत इकडे. सांगा दे जा काय म्हणता पाहुणे. कोण आणला सोबत? काय दिसला नाही आदलं गळा त्या घरी दिसला नाही काही नाही गावात दिसला नाही त्यासोबत. कोण्या गावात आणला पाहुणा तू ना? काय अरे हा माझा दोस्त आहे ना तिकडे राहते. हा लसरपूर हळदखेड तिकडे. हा पाळ्यात असते. हा माझा दोस्त आहे. मी मामाच्या घरी होतो की नाही त्यापासूनचा दोस्त नाही आपला. आता आला तुम्हाला भेटायले. लय दिवस आठवण येत होती म्हणे. आलं म्हणे भेटायले. काय नाव आहे तुझं? उल्लू मुन्नू मुन्नू. मायले कोणती भाषा आहे रे बाबा? उल्लू मुल्लू कुल्लू काय आहे? अरे हो घंट्या हा काय बोलून राहिला? नाव विचारलं तर भलकाच बोलते. हा इंग्रजी आहे की हिंदी आहे भाषा? आपल्याला कसं आपण आला नाही आपल्याला समजत नाही ना बारे. हा इंग्रजी आहे का हे? इंग्रजी नाही फिंग्रजी नाही बाबा. हे पाळपट्टीची भाषा आहे. त्याला येते फक्त ते. हो मलाही नाही येत. मलाच तर काही काही शब्द समजत नाही त्यातले. त्याचं नाव काय गाव काय काय सांगशील की नाही मला आता पता त्याचा? नाव नाही माहिती त्याचं. रस्त्यावर होता उभा मी आणला गावात. मला वाटलं बरं आहे आपल्यासोबत कामाले. आपण बसून यायला काम करायला मस्त आला माझ्याची रोजदारी खाऊ. पण काचं काही हात मला डोक्यात हाडला. याला बाबा लागून मला सोबत भाकरी खाते लेखा 4-4 5-5 भाकरी खाते. राखेच जाय मागच्या जन्मीचा. काय सांगा आता देवीच बोले. काय विचारात पडला तू? नाव तर सांगता पाहुण्याचं काय तर? माझ्या दोस्ताचं नाव काय? चंकी पांडे नाव आहे याचं. चंकी पांडे सारखाच दिसून राहिला ना. आऊ आऊ हा आऊ तसाच ना. आऊ चंकी पांडेचा नक्की आहे. ओ गंठ पोंगा 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 गंठ पोंगा. तो ना देतो ना पोंगा जरा शांतता ठेव ना. रुपया नाही माझ्या खिशात. कोणते कोण सेटिंग लावून राहिलं मी थांबणं जरा वय नको करू ना. कधी चॉकलेट पाहिजेत खायला, कधी पोंगा पाहिजेत, कधी बिस्किट पाहिजेत, तर कधी काही लॉलीपॉप पाहिजे खायला, कधी बुड्डी की बाल पाहिजे खायला झाले. चटकेलाच बी तुझं थांब ना जरासा. घंट्या पाहुणा काय म्हणते? काय म्हणेन बाजार पोंगा बिस्किट पाहिजेत खायले. माखीच्यात रुपयाने दे जातो काहीतरी काम द्या ना. काम करतो ना राजा जरा खाऊ पिऊ घालतो बा. हा द्या ना काहीतरी काम तर द्या. माझ्याकडे आपल्याजवळ पण तू करशील नाही ना. तू स्टँडर्ड माणूस आहेस. त्या लायकीचं कामच नाही आपल्याजवळ. काम आहे आपल्याजवळ पण त्या लायकीचं नाही. ते काम करतो बा सांगा सही. हा बंडी खंदा लागते, धुरे फोडा लागता. काय सांगा तुम्ही काय करायला लागते? मारामारी करायला लागते काय? ते कधी राजा आपण सांगा तुम्ही काय करायला लागते? तेवढं आपलं ढोऱ्या शेण काढा लागते. हो ते काम आहे आपल्याजवळ स्पेशल. 600 रुपये महिना देईन तुम्हाला शेण काढायला. आहे का कबूल? कबूल असेल तर सांग. 100 आता देतो. 500 महिना 1000 देईन. नाही का काही? हा शेण काढायचं आहे का? काय भा तुम्ही काय पाळी आणली हो बा? त्यातल्या 600 रुपये महिना काय येते बा? 600 रुपये महिन्याचा बिस्किटचा पुडा घ्यायला गेला 10 रुपये भेटते राजा. तुम्ही वर्षभरात शेण आमच्याकडून 600 रुपये महिन्यात काढून घेतात. हे पटत असेल तर सांग बा. काम तेच आहे आपल्याजवळ. बरोबर करतो तेवढं काम. हा काय मग कर. कधीचा टोपलं गिपलं शेणगीन काढून टाक. मग तुला 100 रुपये जावे. जातो करतो. अरे इकून तिकून काम ना भेटले का? काम भेटलं बी तर ते शेण काढायला भेटलं. काय सांगा आता शेण काढायला काम करायला जा घंटेले. घंटे कुकून आणले एंडू गेंडू हे काही बोलते बा. मित्र आता हे पापुळे काय करते तर एंडू गेंडू.
व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. नवीन असाल सबस्क्राईब करा बरं मित्र. सबस्क्राईब करायला विसरू नका. उचलणं ते शेण उचलणं बा काय बायासारखा करून राहिला तू. लोकांचे होके घेऊन राहिलो का तू काम नाही करून राहिला. असं चालते का खायला तर पहिला आघाडी पाहिजे तुले. 2 भाकरीने म्हणते मला 4 भाकरी पाहिजे. 4 4 भाकरी खायले आणि काम करायला मागे पुढे. हा मला मो बोललो मो मारू लग्न चालू मोबाईल मारीन तू काम करत जा. डोळे गाड्या वाजून राहिला रे मुकड्यानं. खातं पितले का फुकाचं काम करायला ना अनुभव. कोकणी केसले आम्हाला सापडलेल्या यांना देणं लक्षाला बाम घेतली मी घासून. म्हणून वाढशी मारीन तुला मला वाढशी ना सड्या सड्या. म्हटलं मला जरासा हातभार होईल. हात मला डोक्याला वध झाला बा ह्यांना देणं. घेतली बाम घासून का काही खरं नाही लेगा हे केस आणायला पुरली नाही मला. रस्त्यावर भेटली मी म्हटलं आपलं काम सोपी होईल. हे कासर बा हे डोक्यात हागून राहिलं माझ्या. तिथं मला मारायला पाहून राहिलं. घंटन कोण आहे रे पाहुणा. हा पाहुण्याला डायरेक्शन आला बाजून. शेण काळा पाहुणा आहे ना. हा पाहुणा का पाहुणा माझा दोस्त हा. मग जराशी काही लाज वाटते तुला. दोस्ताला शेण काढायला राहिला आपल्या गावामध्ये. लोक काय म्हणतील. हा घंटा दोस्ताला शेण काढून राहिला. तुला काही लाज वाटते रे जराशी. आपल्या घरी कोणी आलं की आपण त्याला शेण काढायला लावतो का. शेण पाणी करून राहिला चारा मारा. भेजा हळदी असल्या तू तुझ्याकडून कामं करून घेता रे. मला नका शिकून तुम्ही जाण तुम्ही लागा तुमच्या रस्त्यानं. हो मला काम करू द्या. आला भेजा खाऊन राहिले ह्यांना देणं अडीचा. पहिलेच तर गरम व्हायला. पहिले तो काम नाही करून राहिला. तुम्ही आले अडीचा तेल टाकेला ह्यांना देणं पाहुणा आहे. तुम्ही शेण काढायला सांगता का ढमुक सांगता का टमुक सांगता का. तुमच्या कोणतं बेंबीवर चाललं. हो केलंच केस आहे म्हणा. याचे नाही पुढे याच्या 8 आणे पडेला. हे कुकून आणली तुला हे केस गावात. काय भाऊ काय नाव आहे तुमचं. माझं नाव चंकी 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 कुकू कुकू चंकी. आणि काय नाव बाबा चमकी चमकी काही बघून राहिला हा मी तर. नक्की बयाळ दिसते मला. याच्या हारकात दिसते मला घंट्याचा. दोस्त घंटा हारका पागल. तशी माऊली भाऊ तर लागा तुम्ही रस्त्यानं काय उभे राहून राहिले तुम्ही. आमचा गडी एक तर सरमून राहिला शेण काढून नाही राहिला तुमच्यासाठी. लाचून राहिला तो पोरीसारखा. दाहान तुम्ही लागा रस्त्याने. आमचं काम आम्हाला करू द्या. तुमचं काम तुम्ही करा. कमी झाले का तिकडे गोटो खाल्लं गावा. तुमचा दोस्त उघडे गेला शिवल्या गाण त्याबरोबर. असं सपोर्ट हलायला मागं मागं काय गल्ली तू बाय. हा जरा सुद्धा बोलणं सुद्धा मतान बोलणं. असं गरम बोल नको बोलू. हा माऊली आहे बरं. हो काटाकुटी काढते हा गडी. हो बिब्यासोबत राहतो बाबू पण बिबा उभरू नाही देत. तू मला कमी नको समजू बरं. हो चालत्या गाड्या की काढणार माणूस आम्ही. सरकारी गल्लीत उभा शिल्लकपणावर नव्हतं. ये तू काम करा माय मी करी. राजा माऊली तुम्हाला वाईट वाटलं की मग तुम्ही ताच गरम होता बा. अरे मी चांगल्या मतान म्हटलं बा की जा बा काही कामधंदा करा. आमचा आम्हाला करू द्या. तुम्ही म्हणता बा सरकारी गल्लीत उभा तू शिल्लक नको बोलू. अरे काय बा असं बोलणं झालं. हा राजा माऊली भाऊ या काय गात शिल्लक नको भाद्रत जाऊ. तुला तोंड फुटलं. हा ठीक आहे काम करून घे पाहुणे जोडून. हे धंदे गेले तुम्ही जिंदगीभर. करा पाहुणे काम करायला. जोडले बापा तुम्हाला. जा बापा लागा तुम्ही रस्त्यानं. काय गप्पा ऐकून राहिला बे करण्याच्या उचलला शेण. रुबाब टाकते साला हा. शेण कारण ढमुक कारण टमुक कारण पाणी पाजन सारा टाक. अरे का मी बयाळ वाटतो का. थांब ना तू. मला गावाची शहाणी शादा करतो. याच्याकडून सारे घर फिरतो मी. बयाळा बयाळा करू करू पागल्यासारखं राहायचो. बरोबर एखाद्या रात्री सारेल चाट मारतो. मी का सोपी आहे का भाऊ. मी अट्टल चोरा. हे गायावर बाजू हिचं शेण काढा लागते आपल्याला. चारा पाणी सारच करायला लागेल. हो हे घेतलं मी 600 रुपये महिन्याना. आणि कशी नटी हळदी बना. तुला हळदी दिसतं मला. काय असे कामं नको करत जाऊ ना. तोंडाला पाळत का तुम्हाला. मायला हे हळदी घड्या कुकडे सापडली काय माहित मला पागल करून राहिला. एक तर मला याचं चितूर काही समजून राहिली भाषा काय आहे. गेंडू गेंडू फेंडू लोकांना सांगा लागून राहिला. असा आहे तसा ढमुका ढमुका. कुणाला काय माहिती पागल जनावर माच पदरात पडलं. मिसरी कामा ना उचलणं शेण उचलणं काय टाइमपास करून आला बेवल्या. जडी 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 टाइमपास करायला आणि काय घेणं आहे ना. फक्स खापा खापा काम करायला बाई माणसानं. मी नाही हा तू दे हो दे. हा डॉक्टर कोबाळ्या. पण हा बस स्टँडवरचा पागल इकडे उभा आला बापा. घंटा बरोबर उभून राहिला हात. घंटा वय का आली कोण आहे हा. कुकड आणला थांबलो ना. डॉक्टर खाऊ नका बरं. पहिले तुझा काम नाही करून राहिला. फालतू त्याच्यात तुम्ही लावून भन राजा मुश्रीराम भाऊ. कामा याच्यात गलबला करा तो बरं घेत नाही तुम्ही. काम करू देत माणसाले. आली राजा जो तो येते तोंड घालते. काय राजा हे काम दुसरे कामं नाहीत का तुम्हाला. हेच काम आहेत का. हा पण कुठून आणला थांबलून बे. खरं बोलणं कुठून आणला तर हा येडी घड्याल हे. म्हणजे तर बस स्टँडवर दिसल तर हा पागल हा. उकडे घेऊन फिरून राहिला त्याला तू मॅटासारखा. तू खरं केलं जास म्हणा. खरं केलं बरोबर सोबती झालं.
तुम्ही काय बोलून राहिले बाबा? खरकेला का तो? हा, खरकेला नाही ना बा, हो पागल नाही तो. पागला मी ना परवा दिवशी बस स्टँडवर पाहिला ना हा पडेल होता ना इकडे तिकडे लोकांना मारे ना हा येडी घडेले का तुम्ही गावात आणले आले कुकडे सापडला तुला हा काही काही करत राहते का बे येड्यावानी येडी घडेल आणली गावात घेणं दे ना. ओ पांड्या पुप्प गुन्नू गुन्नू गुन्ना डोळे डोळे डुडू डुडू डुडू. मायले हे कोणती कोण आणली केस हे काय कामाची निघाली? हा माणूस तर म्हणते हे पागल आहे. या आता हेच घेणार की नाही आपल्याला घेणार दे ना. काय राहिलं का? काही करशील का गंठ्या? तू तर फस्तच का तुला काही मेळ येतच नाही रे बा. सो काही दिवसच नाही तुझ्या मागे दुःख जायले का? काही खरं नाही तुझ्या भाऊ. खरंच काय हो? खरंच पागल आहे का? खरंच काय अभि मी काय तुझ्याशी काय खोटं बोलून राहिलो का? खरंच मी बस स्टँडवर पाहिला नाही घंट्या तुला घेऊ घेऊ नको फिरू बरं गोटे मारीन बरं. हा काही खरा नाही बरं. हा जाईल केस आहे याले कसं गावात फिरू नको देऊ फटकू नको देऊ. मी बस स्टँडवर पाहिला नाही आली माझ्या डोळ्यात पाहिला बा धड्या. काय असे बोगस लोकला का मास पदरात पडतात का? तिकडे तो शिवल्या आणि इकडे आता हा पडला. याले खोदलो वागो आता काढून नाही दिला तर हा माघारी जिन बा. मी घरही दाखवलं बा. खाल्लं पेल्लं नाही यानं तरी सा. आता हा काय घर सोडते काय? फुकास खायला भेटून आलं तर हा काय आता आपल्या पिच्चा सोडत नाही भाऊ. घंट्या तू पुरा टाकला आता काही खरं नाही तुझ्या. म्हणून तर म्हणतो राजा मुंशीना भाऊ हा काम कोण नाही करून राहिला एवढा ऐदीपणा कोण करून राहिला. हा याच्या आठाने पडेलात ना. हा काय काम करेल? कामच नाही करू शकत ना. आठाने पडेल मला तेच की घ्यायला गुन्हा याच्यासाठी. काय भाई बा त्याला बस स्टँड फस्ट स्टँडवर सोडून देतो रिकामी कामं करू नको बरं. हलतो हागत पाय आणशील मागं. हे येडे लोक काय सुजे नसतात बरं. गच्चीत दाबतात हे. किंवा बोकांडीवर बसला ना बाबू उठणारच नाही तो. मर्शीन पण उठणार नाही. हा ना मुंशीना भाऊ देतून बा सोडून देतो बा. दटून आणल्यासाठी देतो सोडून द्याले. पण राजा मुंशीना भाऊ मा घरी यायला माहित आहे हो राजा. मा घरीच नाही का राजा हा धावतो. त्याला भूक लागली का मा घरीच पैसे जाईन आता. राजा म्या भाऊ खूप चूक केली राजा मोठी. काही खरं नाही राजा. ते लोक सोडून या पागलले. मुंशीना भाऊ देतो. चाल बे चाल चाल लवकर. हो हो कुडू कुडू कुडू. हो तुम्हाला काय माहिती आहे का त्या घंट्यानं तो भैयाड कोण आणला सोबत? आगू गांगू आगू गांगू करते बा तो. काय तो मेटासारखा कोण आहे तो? कोण आणला तो? त्या घंट्यानं कोण आणला तो? बापा त्या बस स्टँडवर होता तो पागल आहे तो. त्या घंट्या घेऊ फिरून राहिला साऱ्या गावात. काय खरं नाही. कोणाचं कामही घेतलं म्हणतात त्यांनी दोघंही करायले. कोणाचं शेण काढायला घेतलं तर कोणाचं काही त्याला मेटाला घेऊन फिरून राहिलं ते. आता आठवलं रे बाबा मला. मी खमगाल गेलतो नाही का त्या बस स्टँडवर पाहिलं मी. हा गोटी घेऊन मागे लागला पोरायच्या. हा हात पागल आहे तो. या घंट्यानं कुठून आला काय माहिती झांबून यायली. ते वकीलच केस आहे ना. कोणाला घरात आणा कोणाला नाही. काही अक्कलच नाही. घेऊ फिरून राहिला त्या गावात. आता सांगा आता हे काम आहे काय? असे अभाऊपणा करायचं. एक तर त्याची भाषा समजे ना काही. काय बोलते काय माहित तो एंडू गेंडू पेंडू. त्या घंट्याला काय काही संबंध पण मागं फिरून राहिलं ते. समाधान भाऊ मुंशीराम भाऊ असा माणूस गावात वागवणं बरोबर गोट नाही आहे हो. त्याला मारान द्या काढून गा द्या बाई. असं कसं कोणा धरलं गिरलं तर काय करतात? विपरीत असतात हे काय सांगता येते? पाकळ लोक आहे तर कोणा काही करतात हे. एखादी बाई धरली तर करसान काय? फालतू आफत आपल्या गावाची बदनामी काढून द्या झाले गावाच्या बाई. गड्या ते सरपंचाले नामदेवले पहिले सांगा लागेल आपल्याला की गड्या असं शिवट आहे. हा घंटा घेऊ फिरून राहायला याले कसं याल बा गावाच्या बाहेर काढून द्या. एखादा पोलिसच्या ताब्यात द्या यायले असं काहीतरी सांगा लागेल. बे बापा काय तू येडा झाला का? पहिलेच माहिती जाईल त्याची असता कामाला आहे बापा. तो कामाला गडी भेटून आला फुका फाकाचा 100-150 रुपये ते सोडतात काय झाले? तू काही येडाच गड्या. आपल्यालाच काढ करावं लागेल त्याचं. जशाने मिळणी येत तो आपल्यालाच काढून द्या लागेल. तो 2-4 पोरे हाताची या लागतील ते पागल द्या लागेल गावाच्या बाहेर काढून. काय कामाला सांगायची गरज पडली त्याला पागलावरून काम. सस्त्यात मस्त होते ना. बरोबर आहे. दोन्ही कोंजेलात ना. तो दुकानात शेंगदाणे कोंजे लिखते काय गारवट्या आलो ते सरपंच. आणि हा तर बरं दुधात पाणी टाकू हैराणच आहे. 1 लिटरचं 2 लिटर बनवणारा माणूस आहे नामदेव. बरोबर आहे. 100 रुपयात माणूस भेटल्यावर हा सोडते का त्यानंच? हे दोन्ही कोंजेलात ना. यायला काय यायचं सारखं होऊन राहिलं. पण आपल्या काय करता बाबा? आपल्या बाईले धरलं तर काय करतात? पागल आहे एकतो. 4 पोरं आहे की नाही घातले जेवण पकडा आणि त्या पागल्याला गावाच्या बाहेर काढून द्या. कसं लहान लहान लेकरं गाव रस्त्याने फिरतात. एखादा धरलं उपटलं जाणं तर काय करतात? एक त्या पागलार केसही होत नाही. त्याच्यावर सर्टिफिकेट असते. त्यानं मारो झोडो काहीच नाही होत. त्याचं बालबाका नाही होत. कोणीच नाही काय करू शकत त्या पागलाचं. पागल आहे बापा. त्याला गाठ ठेवून काही फायदा नाही. त्याला बरं 2-4 जवान पोरं पाहू आपण आणि देऊ त्याला गावातून काढून. कसं आपल्या गावात रस्त्यानं बाया माया फिरतात. काय करता लागला मागे फालतू बाईजाने. एक तर पहिल्या जात नाही साड्या असतात. पटकले एखाद्या बाईचा पाय मुडी. काय करता ना आफत फालतू. त्या पागला ठेवून काही फायदा नाही गावात. चला बरं 2-4 होबाड्यात मारू मारझोड करून देऊ काढून गावात बाई. चल बा पाहू. पोरी कुकडी गेले काय म्हटलं का? सकाळपासून दिसून राहील. लाईट आहे वाटते गड्या आजची आहे. नक्की पंजाला जायला पूल आपल्यालाच काण करायला लागेल त्याचं त्या पागलाचं.
चला मग त्याची काही वाट पाहू नये, आपण करून टाकू काय करायचं आहे तिथं. हा, काढूनच देणं आहे की नाही, जमते आपल्या जण. आपली तिघही ताकद त्याची एकटाही ताकद, काय आपल्या पुढे दम मारे नव्हतं. चला त्या पोराफोराची वाट नाही बाया बरं, चला आपणच करून टाकू कांट्याचं. बुडवा सोडा ना त्याला काढून मारून राहील तुम्ही. हा, घेणार देणार राजा भांडणं करता राजा हो तुम्ही. तुमचा राजा खोडसड सभा अजून पहिला सारा गेलाच नाही अजून बी. अजूनही तुम्ही कुठे ना कुठे काही ना काही करत राहता बा. काय मला गरज आहे का झाली. काही गोट माहित नाही, तू मला सोडतो. हा, माय व्हायला फारा गरम व्हायला मला मारू द्यायला. हा, याला खलास करतो मी आज. डोकं खाऊ नको तू, मला आवरू नको तू आता. हा, सांगून राहिल तुले अंदरची गोट तुले माहित नाही अजून काय आहे. हा चबडते ना कुठे बी तोंड घालते ना. हा रुगू घाल तमाशा दाखवून आलो घेणार ना. तू असतेच गळा 4-5 दिवस झाले काही ना काही. तेच मागे कोण लागतात बे लोक. हा, आम्हाला कोण नाही म्हणत काही. तुझ्या गळ्या असं आहे, बुडा झाला डंगरा झाला पण तू काही खोड गेली नाही गळ्या. भांडणं करायला वाटतात तुले. वाचून तू सांगा राजा बुडा मारून आला बोले. मला लेकर बाया राजा मरीन राजा मी टेम्पियन मारून आलो मला. हो बा बुडे बा आवरानं हो बुडे बा. अनु किती अन्याय अत्याचार चालू आहे मावर. जोता येते मला ढोलकी सारखा सोडून जाते. बुड्डा मारून राहिला. हे लोकायले बोलावं त्याला आता सांग लोकायले. काऊन मारून राहिला तर तेही सांग ना. तोंड मोठी जीप अशी सै करते चरक. थांब ना तू, अजून काय झालं अजून मारतो तुले हरामखोरा. भांडणं करणं चांगली गोट नाही ना. आपल्या गावाचं नाव बदनाम होते बुडं मारू नका त्याले. बुडाला रे वावा वाचवा रे रस मस्तकात मारते माझ्या टेम्पात. मरतो रे मी आता काय करेन. मा भेच्या बाहेर पडते. वाचवा ना हो गावातले लोक वाचवा ना. शांतपणानं करून तुला सांगू राहिलो ना मी. ऐकत नाही तू माय. काय झालं काय नाही काही सांगायचा पत्ता नाही. मारून राहिला नुसता गेले गद्यासारखा. काय पागलपणा करत राहतं का. गावातलं काम आहे असं चालतं का. मारून झाले सोड. ते गोट माहित नाही. तू म्हणतात बोल नको आता. सांगून राहिलं का दिलं. हा, तू आपल्याला दोस्ताना अशी पण ह्या अशा कामात बोलले तर नाही म्हणतात. हा, यानं बदनामी गेली ना माही. हा कनेक्शन तोडलं नाही यानं. काय सांगतो तू. थट्टी जाऊन बोटं घातली यानं. बी नकली खाणी ज्यानं. म्या काय नाही गेलं मला न घेऊन. हो जो तो राजा ढोलकी सारखा वाजून जाते पहिले. साठी बीच असतो का बा. कोणाला बीच दिसतो का. हो पुढे बा बारोगाला नाही गेलं का रे तू ना. काही नाही गेलं आहे की नाही. म्हणून ती बुडी ऐकली मावर आहे की. मला माहित आहे ना भाऊ इथून काय केलं तर काय नाही. तसेच खबरी तुझ्या गावात तसे माय बी आहेत ना. मी बी म्हातारा झालो ना बाबू. कोण ना कोणी मला सांगणार आहेच ना. तुम्हाला चिवत्या म्हणतात काय. फक्त महात्मा झाले आपण शांततेत काय आहे ते निपटू बापा. त्याला मरीन फरीन तो बघून घोर राजा लेकर बाय राजा का आपण वागत का त्याचे लेकर बाय. सोडून द्या त्याला मारू नका. तू एक तर तुमचं कसं मारणं का बेकार आहे. तुम्ही कसं 10 मारता नाही कसं मोजता. मारू नका झाले. आम्ही कसं तुम्हाला पहिल्यापासून पाहून राहिलो बा. आम्हाला माहिती आहे तुमचा स्वभाव कसा आहे. तर पण मा चालू होतं तर मा याले काही बोट घालायचं काही काम आहे का. मा आम्ही पाहिन ना. हे बोट घाले धंदे करते मग झपकेचा खातीनच गड्या. हो शिल्लकपणा करू नको. चाल सोड त्याले. अगोपणा नको बरं. तू म्हणून राहिला कधी तर बरं सोडतो मी त्याले. हो पण सोडला नसता मी मारला असता याला ढोरासारखा. आता वाचवा गावकऱ्याचे उपकार होते. हा पुढा काय मारून राहिला मला. वाचवा बा सांगा या पुढ्याला समजून 2 कोटी. हो सांगा समजून. करायची भाषाच नको बोलू बाबू तू. तू कसं अगाऊपणा करतं गावात. काय केलं तू ना मुकड्याने सांगतो. मग सोडते तू बुडा काय.